कॉमेडियन कुणाल कामरा, ज्याच्यामुळे आता वातावरण चांगलंच तापलेलं आहे। तर कॉमेडियन कुणाल कामरा आपल्या वक्तव्यावरती अजून सुद्धा ठामच आहे। त्यानं एक्सवरती एक पोस्ट केली आहे आणि माफी मागणार नाही असं स्पष्ट केलंय। तर मी बेडखाली लपून बसणाऱ्यांपैकी नाहीये असं सांगतानाच अजित पवार जे बोलले तेच मी बोललोय असं दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे। गुवाहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा गाणं सादर केलं होतं। हॅबिटेट स्टुडिओच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला गेलाय। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलीस तैनात करण्यात आले आणि यावेळी आमदार प्रकाश सुर्वेंनी हॉटेलजवळ दाखल झाले होते। मुंबई पोलिसांनी कुणाल कामराची फोनवरच प्राथमिक चौकशी केली आहे। वक्तव्य मागे घेणार नसल्याचं कामरानं पोलिसांना स्पष्टपणे सांगितलंय। कोर्टानं सांगितल्यावरती माफी मागेन असंही कामरा म्हणालाय। हास्य कलाकार कुणाल कामरावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर खार पोलिसांनी त्याला नोटीस बजावली आहे। चौकशीसाठी हजर राहण्यासाठी त्याला ही नोटीस बजावण्यात आली आहे। तो घरी नसल्यानं कुणालच्या वडिलांनी नोटीस स्वीकारली आहे। दरम्यान कुणाल कामरा पॉंडिचेरीमध्ये असल्याची माहिती आहे। शिंदे गटाच्या टीमकडून कुणाल कामराचा शोध सध्या सुरू झालाय। कामराला पकडण्यासाठी शिंदे गटाची टीम तामिळनाडूकडे रवाना झाली आहे। कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंवरील गाण्याला उद्धव ठाकरेंनी समर्थन केलंय। कामरानं काहीही अयोग्य केलेलं नाहीये। कुणाल कामरानं सत्य मांडलंय म्हणत ठाकरेंनी शिंदेंवरती निशाणा साधलाय। कुणाल कामरा प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी ठाकरे गटावरती गंभीर आरोप केलेत। शिंदेंवरती टीका करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली। स्टुडिओसाठी मातोश्रीवरून कुणाल कामराला पैसे मिळाले असा आरोप संजय निरुपम यांनी केलाय। कुणाल कामरा प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी सुद्धा तेच गाणं गायलंय। चला भक्तांनो, कामराचा स्टुडिओ फोडला, आता आपटे, सोलापूरकर, कोरटकर यांच्याकडे कधी तोडफोड करायची असा सवालही त्यांनी विचारलाय। तर कामरानं गायलेलं गाणं अंधारेंनी पुन्हा गात फेसबुकवरती पोस्ट केलंय। शिंदे सेनेचे माजी खासदार राहुल शेवाळेंनी कुणाल कामरा प्रकरणावरती विरोधकांवरती त्यांनी तोफ टाकलेली आहे। स्वयंघोषित विनोदवीर कुणाल कामरा हा केवळ एक बोलका बाहुला असून त्याचा बोलविता धनी वेगळा आहे असं ट्विटच शेवाळेंनी केलंय। कुणाल कामरा जिथे दिसेल तिथे ठोकणार असा इशाराच शिवसेनेचे प्रवक्ते संजय भोर यांनी दिलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत कुणाल कामरा जो बरळलाय ते खरं तर उबाठाचं गलिच्छ राजकारण आहे असा घणाघात संजय भोर यांनी उद्धव ठाकरेंवरती केलाय। कुणाल कामरा प्रकरणानंतर अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी महायुतीला घरचा आहेर दिलाय। कामराची कविता ऐकल्यावरती शिवसैनिकांनी स्टुडिओ फोडणं योग्य नाहीये, त्यांनी संयम बाळगायला हवा होता असं त्या म्हणाल्या। तर कामरासारख्या स्टँडअप कॉमेडियनच्या कवितेला भाव देण्याची गरज नसल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय। कुणाल कामरा विरोधात कल्याणमध्ये शिंदे गटानं आंदोलन केलं। कुणालच्या पोस्टरला काळं फासत निषेधही नोंदवण्यात आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचं गाणं ट्विट केल्यानंतरच शिंदे सेना आक्रमक झाली। नाशिकमध्ये कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात शिंदे सेनेनं आंदोलन केलंय। नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यासमोरच शिंदे गटानं कुणाल कामराच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त केला। कामराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसैनिकांनी मुंबई नाका पोलिसांना निवेदन दिलंय। कुणाल कामरा विरोधात शिवसेना उपनेते विजय चौगुले यांनी सुद्धा तक्रार दाखल केलेली आहे। नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात गायलेल्या गाण्यानंतर कामरा शिवसैनिकांच्या रडारवरती आलेला आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आता दुसरी सुनावणी 26 मार्चला बीडच्या विशेष मकोका न्यायालयासमोर होणार आहे। पहिली सुनावणी 18 मार्चला केज जिल्हा सत्र न्यायालयासमोर झाली होती। आता दुसऱ्या सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर राहतील।
भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अडचणी पाडतानाच दिसतात. बॅटनं अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणी अटक केलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलेत. एसटी कामगार संघटनांकडून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बोलावलेल्या या बैठकीत मंत्री प्रताप सरनाईकांनी कामगार संघटनांची बाजू ऐकून घेतली आणि अधिकाऱ्यांच्या बदलीचे निर्देश दिलेत. भाजपचे राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतलेली आहे. मराठवाडा विकासासहच अनेक मुद्द्यांवरती महत्त्वपूर्ण चर्चा केल्याची माहिती आहे. चर्चेदरम्यान मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारच्या मदतीची मागणी गोपछडेंनी केली आहे. महाडमध्ये शिवप्रेमींनी वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या समर्थनार्थ प्रांताधिकाऱ्यांना पत्र दिलंय. वाघ्या कुत्र्याची समाधी काढून टाकण्याचं पत्र माजी खासदार संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना दिलंय. पण त्या समाधीला कोणी काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही विरोध करू असं शिवप्रेमींनी या पत्रात नमूद केलंय. रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे कपोलकल्पित आहे. त्याची इतिहासात कुठलीही नोंद नाहीये अशी माहितीच इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांनी दिली आहे. कुठलीही नोंद नसताना त्या स्मारकाला संरक्षण दिलं जातं आणि वाघ्या कुत्र्याचं स्मारक करून छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा आरोपही सावंतांनी केलाय. आणि आता सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच प्रशांत कोरटकरच्या अटकेची. प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अखेर तेलंगणातून ताब्यात घेतलेला आहे. त्याला घेऊन पोलीस कोल्हापुरातही दाखल झालेत. जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणण्यात येणार आहे आणि अटकेची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं जाईल आणि म्हणून आता कोरटकरला बेल मिळणार की जेल होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. शिवरायांचा अपमान प्रकरणी कोरटकरवरती सध्या ही कारवाई सुरू आहे. तर प्रशांत कोरटकरला तेलंगणातील मंचरियामधून पोलिसांनी ताब्यात घेतलाय. अनेक टोल नाके आणि सीसीटीव्हीची तपासणी पोलिसांकडून करण्यात आली आणि तेव्हा ते कोरटकरपर्यंत पोहोचले. प्रसार माध्यमातील काही घटनांच्या दिशेने सुद्धा तपास सुरू होता. तर तेलंगणामधील मंचरियामधील एका सीसीटीव्हीमध्ये कोरटकर कैद झाला होता, त्यात तो दिसला होता. त्यानुसार कोल्हापूर पोलिसांचं पथक तेलंगणात पोहोचलं आणि कोरटकरला ताब्यात घेतलं. प्रशांत कोरटकरला उद्या कोल्हापूर न्यायालयात हजर केलं जाणार, म्हणजेच आज त्याला कोल्हापूर न्यायालयात हजर केलं जाणार आहे. आणि यानंतर आता देशभरातील राज्यभरातील ज्या इतरही घडामोडी आहेत त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात टॉप 50च्या माध्यमातून. नागपूर हिंसाचार घटनेमध्ये मास्टरमाइंड असल्याचा आरोप असलेला फहीम खान यानं सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलाय. फहीम खान हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि कारागृहातून वकिलामार्फत त्यानं जामीन मिळावा यासाठी सत्र न्यायालयामध्ये जामीन मिळवण्यासाठी अर्ज केलाय. नागपुरातील बुलडोझर कारवाईला स्टे आणण्यात आलाय. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून स्टे आणला गेलाय. बुलडोझर कारवाईवरती फहीम खानच्या आईनं हायकोर्टात धाव घेतली होती, पण कोर्टाचा स्टे येण्यापूर्वीच फहीम खानचं घर नागपूर मनपानं जमीनदोस्त केलंय. नागपूर दंगल प्रकरणातील दुसरा आरोपी युसुफ शेखच्या घरावर सुद्धा हातोडा चालवलाय. महाल परिसरातल्या जोहरीपुरा इथे त्याचं घर आहे आणि त्यानं केलेल्या अनधिकृत बांधकामावरती महापालिकेनं कारवाई केली आहे. नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर सोशल मीडियावरती धार्मिक भावना दुखवणाऱ्या पोस्ट आणि रील्सवरती सायबर विभागाकडून मॉनिटरिंग केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवरती आता नागपूर ग्रामीण पोलीस यांनी सोशल मीडियावरती धार्मिक भावना भडकावणाऱ्या रील्स पोस्ट केल्याप्रमाणेच आणखी दोघांवरती गुन्हा दाखल केलाय. नागपूर हिंसाचार प्रकरणी कल्याणमध्ये भाजप आमदार सुलभा गायकवाड आक्रमक झाल्यात. त्यांनी संविधान सन्मान मंचच्या नेतृत्वाखाली मोठा निषेध मोर्चा काढला. पोलिसांवरती हल्ला म्हणजे दहशतवादाला साथ अशा जोरदार घोषणा दिल्या गेल्या. पोलिसांवरती हल्ला करणाऱ्या दंगेखोरांवरती कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली.
कॉमेडियन समय रैनाची तब्बल 6 तास चौकशी करण्यात आली आहे. नवी मुंबईत महाराष्ट्र सायबर क्राईमच्या मुख्यालयात रैनाची चौकशी झाली आहे. इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात ही चौकशी. नागपूर खंडपीठाच्या इमारतीमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन नागपूर पोलिसांना आला आणि यानंतर नागपूर पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं इमारतीमध्ये शोध मोहीम सुरू केली. दरम्यान धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. त्याची चौकशी पोलीस करतायत. औरंगजेबाच्या कबर परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय आणि त्यासोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस आयुक्तालयाकडून परिपत्रकही जाहीर करण्यात आले. ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझामध्ये करोडो रुपयांचं सामान धुळखात पडल्याचा प्रकार समोर आलाय. मनसेचे ठाण्याचे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी पोलखोल केली आहे. कोविड काळातील फोल्डेबल बेड, बाईक, अँब्युलन्स आदी वस्तू धुळखात पडल्याचं पाहायला मिळत आहे. तर सामान्यांसाठी सरकारनं दिलेल्या करोडो रुपयांचा चुरडा झाल्याचा आरोपच मनसेनं केला. रमजान आणि पाडव्या दरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता बीडच्या परळी शहरात पोलिसांचं पथसंचलन पार पडेल. तर नागरिकांना शांतता राखावी असं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलं. उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये भीषण अपघात झालाय. अनियंत्रित ट्रकनं टोल प्लाझावरती एका कारलाच चिरडलाय आणि या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय. ट्रकचं ब्रेक फेल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालाय. या अपघातात अनेक गाड्यांचा चुरडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार इथल्या श्री सती आई यात्रोत्सव संपन्न इथे झाला आणि यात्रेच्या मुख्य दिवशी संस्थांच्या वतीनं 45 क्विंटल महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. खासदारांच्या पगारात आणि भत्त्यांमध्ये 24% वाढ झाली आहे. यामुळे खासदारांना महिन्याला 1,24,000 इतका पगार मिळणार आहे. माजी खासदारांच्या पगारातही 24% वाढ केली आहे. माजी खासदारांची पेन्शन 25,000 31,000 करण्यात आली आहे. 5 वर्षांपेक्षा जास्त काळ खासदार राहिलेल्यांची अतिरिक्त पेन्शन 2,500 रुपये करण्यात आली आहे. ग्रीन बिल्डिंग प्रमाणपत्र प्राप्त इमारतींना मालमत्ता करामध्ये 20% सवलत देण्यात येणार आहे आणि या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठीच पालिका आयुक्तांनी अर्थसंकल्पात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पालिकेतर्फे वाढतं प्रदूषण आणि तापमान नियंत्रित करण्यासाठीच आता विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे माजी नगरसेवक राजू दुर्गे यांचा रुद्र रूप पाहायला मिळालं. काळभोर नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती बेशिस्तपणे दुचाकी वाहनं पार्क केल्यानं संतापलेल्या दुर्गे यांनी 15-20 दुचाकी आडव्या पाडल्या. यावेळी दुर्गे यांनी सर्व्हिस सेंटरच्या अधिकाऱ्यांना बाहेर गाडी उभा करू नये यासाठी विनंतीही केली. मालवणमधील घरावरती बुलडोझर कारवाई प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. 23 फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर एका मुलानं भारत विरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे आणि त्यानंतर एका भंगार दुकान आणि घर पाडण्यात आलं होतं. सूचना न देताच बुलडोझर कारवाई का केली असा सवाल सुप्रीम कोर्टानं विचारलाय. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यावेळी महिला कार्यकर्त्यांकडून अंगावरती डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलीस निरीक्षकाच्या बदलीच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाली आहे. अवैध धंद्यांवरती पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोपच भाजप नेते विक्रम पाटलांनी केलाय. शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाला एका महिलेनं भर रस्त्यात मारहाण केली आहे. मोहन उगले असं या माजी नगरसेवकाचं नाव आहे. रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून दोघांमध्ये वाद झाला होता. तर अशा लोकांवरती योग्य ती कारवाई केली पाहिजे अशी मागणीच मोहन उगलेंनी केली. रत्नागिरी शहरातील पाणी कपातीचा निर्णय आता एप्रिल महिन्यापासून लागू करण्यात येतोय. पुढील 3 महिन्यांसाठी हा निर्णय लागू करण्यात येत असून या 3 महिन्यांसाठी शहरातील नागरिकांना पाणी वापराचं काटकसरीचं नियोजन करावं लागणार आहे.
बदलापूरच्या नवीन वडवलीमध्ये अवैध ब्लास्टिंगमुळे नागरिक प्रचंड हैराण झालेत। ब्लास्टिंगमुळे गावातील अनेक घरांवरती तडे गेलेत। रहिवाशांचा जीवही धोक्यात आलाय। हे ब्लास्टिंग तात्काळ न थांबवल्यास कचरा प्रकल्पाचं काम बंद पाडू असा इशारा रहिवाशांनी दिलाय। अंबरनाथ बदलापूरला काही करत नाही, काही नाही.